रसिक श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, MS न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध असे कविवर्य नारायण सुमंत यांच्याशी. आत्ताच आपण ऐकलं की त्यांनी कवितेच्या सर्व प्रांतामध्ये मुसाफिरी केलेली आहे. विशेषतः त्यांच्या अष्टाक्षरी कविता खूप छान आणि सुंदर आहेत, लयबद्ध आहेत आणि अर्थपूर्ण आहेत. मी त्यांना विनंती करतो की कविवर्य आमच्या श्रोत्यांसाठी, दर्शकांसाठी. अष्टाक्षरी म्हणजे प्रामुख्यानं अभंग वृत्त येतं. अभंग वृत्त शिकण्यासाठी मला काही विशेष कुठे जायची गरज नव्हती, कारण अभंगाचा मला जो कानावर पडायचा तो कीर्तनातून, भजनातून, आणि त्याच्यातून मग हे मी अष्टाक्षरी कविता लिहित गेलो आणि तिथे तो भाव तोच होता. माझ्या मातीच्या भाळाला काळ्या रंगाचं आंधण, माझ्या मातीच्या भाळाला काळ्या रंगाचं आंधण, तिच्या गर्भार काळ्यात, तिच्या गर्भार काळ्यात तुझ्या पोटाचं चांदण, तुझ्या पोटाचं चांदण. माझ्या मातीच्या रंगाला, माझ्या मातीच्या रंगाला काय दाव तोस बोट, काय दाव तोस बोट, हिऱ्या मोत्यानं भरत का तुझ्या मानसाचं पोट, तुझ्या मानसाचं पोट. काळ्या रंगाच्या नादान, काळ्या रंगाच्या नादान नगा ठोकरूर कोणी, नगा ठोकरूर कोणी, गोऱ्या आईच्या गळ्याला काळी पोत काळमणी, काळी पोत काळमणी. माझ्या मातीच्या रंगात, माझ्या मातीच्या रंगात सातरंगी इंद्रधना, सातरंगी इंद्रधना, रंग रंगल्याली फूल, रंग रंगल्याली फूल, कोण रंगवत पाना, कोण रंगवत पाना. लाल रंगाचं केशर, लाल रंगाचं केशर, याच काळ्यातून येत, याच काळ्यातून येत, जर्द पिवळं शार सोन काय गिरणीतून येत, काय गिरणीतून येत. ह्याच मातीच्या काळ्यान, ह्याच मातीच्या काळ्यान मला गोरपण दिलं, मला गोरपण दिलं, माणसाचं हे रूपड, माणसाचं हे रूपड, बोल पाखराचं दिलं, बोल पाखराचं दिलं. माझ्या मायेच्या मायेचा, माझ्या मायेच्या मायेचा रंग नाही किरकाळा, रंग नाही किरकाळा, गोऱ्या गोमट्या माणसा, गोऱ्या गोमट्या माणसा, तुझा डोळा किरे काळा, तुझा डोळा किरे काळा. वा, म्हणजे काळ्या मातीचं पांग कसं फेडायचं शब्दाच्या माध्यमातून, तर ते कविवर्य नारायण सुमंत यांनीच फेडो अतिशय छान आणि सुंदर कविता सादर केलीत.